अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपल्यासारख्या अनेक भक्तांच्या मनात कित्येक प्रश्न असतात. त्याच्यातला एक म्हणजे नियम पाळूनच भक्ती केली तरच ती फळते का? तरच इच्छा पूर्ण होतात का? किंवा तरच भगवत प्राप्ती होते का? याच प्रश्नाचं आपण आज उत्तर शोधूयात. ज्या गोष्टीसाठी नियम बनवले जातात, त्या गोष्टीचं पावित्र्य, त्याचा मान, त्याचा आदर राखला पाहिजे म्हणून नियम बनवण्यात आलेले असतात. आता आपण या गोष्टीचा विचार करूया, की हे नियम खरंच आपल्या आयुष्यावर इफेक्ट करतात का? हो करतात, पण निगेटिव्ह. निगेटिव्ह इफेक्ट पडतो अशासाठी म्हटलं, कारण आपला पूर्ण फोकस त्या नियमांकडे असतो. माझं काही चुकलं तर नाही ना? मी बरोबर करते ना? देवाला पावन होईल की नाही? देव रागावणार तर नाही ना? अशा गोष्टी आपल्या मनात येत राहतात. त्याच्यामुळे काय होतं, की आपलं त्या ऊर्जेशी नातं जुळत नाही. देव म्हणजे काय? एक एनर्जी आहे, एक ऊर्जा आहे, एक सुप्रीम ऊर्जा आहे. त्या ऊर्जेशी आपली ऊर्जा कनेक्ट होत नाही. आपला पूर्ण फोकस नियमांवर असल्यामुळे आपण त्याच्याशी कनेक्ट होत नाही. ध्यान, नामस्मरण याच्यामुळे काय होतं, आपण एकाच ठिकाणी फोकस करतो. आपले विचार, आपली पूर्ण सायकॉलॉजी त्या एकाच एनर्जीवर कनेक्ट होते. फ्रिक्वेन्सी तयार होते आणि ती फ्रिक्वेन्सी त्या ऊर्जेशी कनेक्ट होते. आपली ऊर्जा त्या सुप्रीम ऊर्जेशी कनेक्ट होते. तेव्हाच आपल्याला अनुभव मिळतो. यालाच आपण माझ्या भक्तीचं काहीतरी मला फळ मिळालं, माझ्या इच्छा पूर्ण झाल्यात. अमुक एक गोष्ट मी मागितली होती ती पूर्ण झाली. ते त्याच्यामुळे होतं. ह्याच्यातून मला हेच सांगायचं आहे, की नियम पाळून काहीच उपयोग नाही. ते फक्त त्या गोष्टीसाठी एक आदर, मान किंवा त्या गोष्टीचा पावित्र्य राखण्यासाठी तयार केलेले आहेत. आणि तुम्हाला सांगतो कुठल्याही मार्गाने भक्ती करा. मग ती सात्विक असेल, राजसिक असेल, तामसिक असेल. ती मनापासून करा. आपण कनेक्ट झालं पाहिजे. नियमांकडे जास्त लक्ष देऊ नका. नियम हे न्यून आहेत. भक्ती कशीही करा. निरपेक्ष किंवा कोणतीही अपेक्षा ठेवून ती फळ देतेच. फक्त तुम्हाला कनेक्ट होता आलं पाहिजे. तर तुम्हाला आता समजलंच असेल, आम्हाला काय म्हणायचं आहे ते.